स्टार्ट. नमस्कार मंडळी, मी शुभम लोकरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. फायनली मुंबईमधून आमची ट्रिप ऑफिशियली स्टार्ट झालेली आहे. 3-4 दिवसासाठी सगळा स्ट्रेस, रुटीन, सिटीचा केऑस साईडला ठेवून आम्ही निघालो साऊथ इंडिया एक्सप्लोअर करायला. फर्स्ट डेस्टिनेशन आमचं कोयंबतूर. तिथे पीसफुल वाईब्स असणार आहे. सो वी रीच दॅट ईशा फाउंडेशन कोयंबतूर. इथे आल्यावरच एक डिवाइन स्पिरिच्युअलिटी एक्सपिरियन्स करायला मिळते. इथे ईशा फाउंडेशनमध्ये तुम्हाला इंटरनल शूट करायला बिलकुल अलाउड नाही आहे, म्हणून मी जास्त काही शूट करून दाखवू शकत नाही. तुम्हाला इथला एक्सपिरियन्स घेण्यासाठी इथे यावंच लागेल. आणि ट्रस्ट मी गाईज, तुम्ही एकदा इथे आलात ना तर या जागेच्या प्रेमात पडाल. येथे असलेल्या जगातील एकमेव ध्यानलिंगाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आदियोगी स्टॅच्यू बघायला निघालो. आणि भाई साहब, तिथला स्टॅच्यू आणि लेझर शो बघून आम्ही थक्क झालो. इट वॉज मेस्मरायझिंग एक्सपिरियन्स फॉर मी. His ecstasy allowed him some movement. He danced wildly. When intensity peaked, he became utterly still. People saw that he was experiencing dimensions that no one had ever known or able to fathom. His ecstasy and intensity allowed him to transcend his physical form. Witnessing an individual human in union with the cosmos, they called him a yogi, as he was the first one, the Adi Yogi. अतिशय विलक्षण असा आमचा ईशा फाउंडेशनचा दिवस होता. आणि तिथून आम्ही कुन्नूरसाठी निघालो पुढे. अप्रॉक्स 90-95 किलोमीटर कुन्नूर आहे. तिथून कुन्नूरला जाण्याचे रस्ते एवढे सिनिक आहेत, तुम्हाला सारखं असं गाडी थांबवून सारखं फोटो काढायचं मन होईल. चला उड़ के छोड़ा है जहान नीचे, मैं तुम्हारे अब हूँ हवाले. नमस्कार मंडळी, मी शुभम लोकरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहे कुन्नूर येथील काटेरी गार्डनला.
खूप छान सुंदर असा यांनी नजारा केलेला आहे इथे. मस्त व्ह्यू आहे तो. भरपूर असं फॉग आहे इथे आणि सनलाईट एकदम अगेन्स्ट असल्यामुळे खूप छान दिसते. काढण्यासाठी आम्ही खूप इथे 2 तास झाले सेटिंग केली आहे एका फोटोसाठी. बघूया आता किती फोटो येतोय ते. नमस्कार मंडळी फ्रॉम कुन्नूर. आम्ही अशा मस्त प्रॉपर्टीमध्ये थांबलो. इकडचं इंटेरियर चांगलं आहे पण मॅनेजमेंट आणि स्टाफ जरा वियर्डच आहे. सकाळचे 7:30 पावणे 8 झाले आहेत. आमची मंडळी अजून उठतेच आहे. उठा उठा लवकर या खाली. आपल्याला खिराचा शिरा आहे, उपमा आहे, पुरी, सांबार, भाजी, रायता, चटणी आणि ते लाईव्ह डोसा काउंटर आहेत. मस्त असे हॉटेल विवेक. लाईव्ह डोसा आणि लाईव्ह ऑमलेट इथेच आहेत. टी फैक्ट्री में आए हम लोग चाय पीने. हा कुन्नूरवरून डॉल्फिन पॉइंटला जाण्याचा रस्ता आहे. इथे असे निलगिरी टी गार्डन असा आहे. हा असा डोंगर आहे पूर्ण टीचा आहे. इथे असे तुम्ही कॉस्ट्युम घालून फोटोज काढून देतात. हे लोकच देतात फोटोज वगैरे करून. 200 रुपये का फोटोजचे घेतात. अतिशय सुंदर असा हा टीचा डोंगर आहे. टी गार्डन बोलतात इथे. इथे असे सर्व कॉस्ट्युम्स आहेत. तुम्हाला इथे बघायला मिळेल टी गार्डन. हाय, आम्ही आज कुन्नूरच्या टी गार्डनमध्ये आलेलो आहोत. तर असं रस्त्याला लागूनच हे गार्डन आहे. तर तुम्ही बघू शकता किती उंचापर्यंत हे गार्डन आहे. आणि इकडे हे सगळे कॉस्ट्युम्स आहेत. इथे फोटोज तुम्हाला काढायचे असेल तर 200 रुपीज आहे. हे कॉस्ट्युम विथ 1 कॉपी फोटो देणार ते लोक. छान आहे गार्डन. आम्ही कुन्नूरलाच इथे एक टी गार्डन मध्ये टी टेस्ट करायला आलोय. कशी आहे शिवचा? आशिष तू कोणती पितोयस? ग्रीन टी पण पियालो, मसाला चाय पण चांगली आहे. चांगली आहे. दिव्या तुला कशी वाटली चहा? ग्रीन टी मला खूप आवडली. हे कोणचं चाय आहे? ग्रीन टी. ते मुमताज एक्टर आहे ना, तू कोणती टेस्ट करते? चांगली आहे. मी पण टेस्ट करतो. काय ओंकार मुमताज गार्डन. एक्टर आहे ना, त्यांचं हे गार्डन आहे. हो मुमताज. मुमताज. नवीनच इन्फॉर्मेशन कळाली आहे. ग्रीन टी टेस्ट करतो. ग्रीन टी मध्ये लिंबू वगैरे, लिंबू आणि हनीची टेस्ट येते. छान आहे, मस्त टी आहे. ये ग्रीन टी का अंदर दूध नहीं डालने का, शक्कर नहीं डालने का, चाय का भी डाल के बॉइल मत करने का. पानी अच्छे से बॉइल हो रहे ना, इसी टाइम गैस बंद करना. बंद करने के बाद 1 चम्मच चाय का भी डाल के ऊपर 2-3 मिनट रखने का, खाली 2 मिनट. 2 मिनट का बाद ऐसा रोल टेक पूरा ऐसा खुल जाएगा पत्ती जैसा. ये छान के वो नेचुरल पानी पीना. तो घर पे पापा मम्मा के लिए लो बीपी, IBP, शुगर सारा कंट्रोल होगा 4 साल. नेचुरल पानी पीना तो बस. और पानी का ऊपर शायद नींबू डाल के पीना तो गंदा चर्बी पूरा निकालता. 5 to 6 से वजन भी कम करते हैं. छोटी बच्ची के लिए देना, मेनोपॉज ज़्यादा होते हैं, किडनी स्टोन रिमूव करते हैं. इसके लिए इसका नाम ग्रीन टी. वो ग्रीन टी बोल के बाद पे मिलते हैं ना, वो लिप्टन ग्रीन टी, ताजमहल वाली पीते हैं टी बैग्स. यहाँ का वेस्टेज माल है.
क्यों मतलब ये रेडी होने के बाद सेग्रीगेशन प्लस में वेस्ट हो जाता है ना, वही ऐसा तो आ जाएगा। ओके, ये वेस्टेज है सब। हाँ, यहाँ का वेस्टेज माल। यहाँ का वेस्टेज माल वो एक टाइम वो गर्म पानी में टिप करके ऊपर निकालना तो कलर आ जाएगा, पीना तो कड़वा रखता है। क्यों मतलब फूड कलर निकलना है, वो कितना साल पेगा तो फर्क नहीं होगा। ये वाली 48 डेज कोर्स है, एक दिन में 2 बार पेगा तो 4 साल कंट्रोल भी रखते हैं। आपण मसाला टी टेस्ट करताय। चाय आपका चाय चाहिए ले लो, बाकी में आई चाय है, क्या सब। वाव, मस्त स्वीट, थोडीशी हलकी आहे, स्वीट आहे, जबरदस्त अशी टेस्ट आहे मसाला टीची, प्राइस वगैरह क्या है? 350 जबरदस्त। हा माहोल आणि चहा आणि मसाला चहा टेस्टिंग वाला फ्री वाला भारी। ये वाली 350। कुन्नूर वरून आम्ही मस्त सिनिक व्ह्यू मधून निघालेलो आहे आणि आता डॉल्फिन्स पॉइंटला चाललोय। जबरदस्त असा व्ह्यू होता, सिनिक, एकदम सिनिक, ढगातून जात होतो आम्ही, ढगातून, जबरदस्त। हा असा पूर्ण डॉल्फिन पॉइंट आहे। डॉल्फिन पॉइंटचे चार्जेस आहेत इथे 40 रुपीज पर ॲडल्ट। येस येस, हा डॉल्फिन नोज पॉइंट असा, तसं टॉपला जायचंय वरती, बघूया आता कसं दिसतंय ते वरती। ते या पॉइंट वरून ढग खाली दिसतंय, जबरदस्त असा हा डॉल्फिन नोज पॉइंट। डॉल्फिन पॉइंटला पोचलेलो आहे, खूप छान असा इथून व्ह्यू येतो। कुन्नूर वरून फक्त 10 किलोमीटर आहे, इथे आला तर नक्की जरूर इथे या। इथे म्हणजे स्पेशल असं काही नाही आहे, पण जो व्ह्यू इथून मिळतो ना, पीस आहे, पीस व्ह्यू आहे। टी फॅक्टरीला पोचलेलो आहे आम्ही उटीच्या, आता बघूया। High velocity fans blow air to the leaves that are 30% of moisture. The middle leaf is then passed through a tube to PVC means cutting, turning, and these machines, which are quite remember, have sharp rollers on them. They cut the process. After the CNC, the leaf enters the root. काय घाला ऐश्वर्या, काय घाला तुला? Different types of teas. There are regular, strong, medium, and light teas. Flavored teas like cardamom, chocolate, lemon, ginger, Earl Grey, green tea, which is highly recommended for reduced cholesterol and low tea. हे टीला मॉइश्चराइज देत आहेत, मॉइश्चर करतायत टीला। वाव, मस्त वाटतंय बघायला हे। हे कशी आहे चहा? चांगली ओरिजिनल चाय
4,000-5,000चे तरी चॉकलेट्स घ्यायचे. चॉकलेट फॅक्टरीला आम्ही आता जातोय. 4,000-5,000चे चॉकलेट माझी बायको मागते. काय वाव, खात खात जावा. सुरुवातीला आम्हाला चॉकलेट दिलेले आहेत, मग सगळे खात खात जायचंय. वाव, इकडचा अरोमा एक नंबर. कोको बीन्स आहेत हे सगळे आतमध्ये. कोको बीन्सना मेल्ट करून करून नंतर आपल्याला चॉकलेट बनतं असं. थांबा, खूप साऱ्या व्हरायटीजचे चॉकलेट आहेत. रम रेझिन्स, बटरस्कॉच ट्रफल, चॉकलेट ट्रफल, मिक्स नट्स, हेझलनट बटर, भाई रोस्टेड आलमंड. खूप साऱ्या म्हणजे खूप साऱ्या व्हरायटीचे चॉकलेट्स आहेत इथे. कॅरमल चॉकलेट जबरदस्त दिसतंय ते. गाइस भेटो ना, भेटो ना, भेटो ना. शिव हाय, ते नाही लावलं तरी चालतंय. कार्ली बॅकवॉटर्स. अरे भाई, No, 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 no. बोटिंग वगैरे करून आम्ही मस्त पाईनवूड फॉरेस्टमध्ये चिल आउट केलं. एकदम रिलॅक्सिंग होतं पाईनवूड फॉरेस्ट पण. बोटिंग वगैरे करून आम्ही रात्री मस्त
बॉनफायरवर 2-2:30 वाजेपर्यंत बसलो, कारण की नेक्स्ट डे मुंबई आमची फ्लाईट. फास्ट इथे बघ.